नमस्कार मंडळी, मी आनंद आणि आज आपण आलो आहोत एक अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी, कन्हेरी मठ. हे ठिकाण कोल्हापूर शहरापासून अंदाजे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर एकदम मनाला शांती देणार आहे. आपण बघतोय ते एकदम सुंदर आणि व्यवस्थित मेंटेन केलेलं गार्डन आहे. हिरवळ, रंगीबेरंगी फुलं, फुलपाखरे आणि शांत वातावरण. इथे येताच एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी ही खूप छान जागा आहे. बाजूलाच इथे बोटॅनिकल गार्डन आहे. विविध प्रकारची झाडं, वनस्पतींचा संग्रह आणि भारतीय वनौषधी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. या व्लॉगमधला सगळ्यात खास भाग म्हणजे कन्हेरी मठ येथे एक छोटंसं गाव तयार केलेलं आहे, पूर्ण पुतळ्यांमधून. या गावात भारतीय संस्कृतीचं सुंदर दर्शन घडतं. वेगवेगळ्या पुतळ्यामधून आपल्याला पारंपरिक शेती करणारे शेतकरी, कुंभारा मातीची भांडी बनवताना, लोहार काम करताना, स्त्रिया पारंपरिक पोशाखात दैनंदिन काम करताना, जुने व्यवसाय, हस्तकला, गावची जीवनशैली त्यांनी एकदम उत्तम प्रकारे याची मांडणी केलेली आहे. प्रत्येक पुतळा इतका जिवंत वाटतो, जणू आपण खऱ्या गावातच फिरत आहेत असं वाटतं. इथे प्रत्येक चेहऱ्यांची, पोशाखांची आणि संस्कृतीची खूप सुंदर झलक दिसते. आपल्या जुन्या परंपरा, व्यवसाय आणि जीवनशैली जपण्याचा खूप छान प्रयत्न केलेला आहे. भारतीय चेहरे आणि संस्कृतीसोबतच यांनी रामायण आणि महाभारत याच्यातील विविध कथा यासुद्धा पुतळ्याच्या माध्यमातून दर्शवण्याचा छान प्रयत्न केलेला आहे. जगन्नाथ रथ ज्या प्रकारे ओढतात त्याच प्रकारे हा आहे इथला पाटीलवाडा. जुन्या काळातील पाटीलवाड्याचे छान यांनी प्रतिकृती उभारली आहे. त्यासोबतच इथे एक जॉय ट्रेन राईड तुम्ही अनुभवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.